अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी अश्विनी. स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये दसऱ्याला मी देवपूजा कशी केली, दसऱ्याच्या पूजेची मांडणी कशी केली, त्यासोबतच आपल्याला मुलांच्या जिभेवर जे मंत्र काढायचे असतात, त्यासोबतच मुलांकडून जो मंत्र आपल्याला तांदळावरती लिहून घ्यायचा असतो, तीसुद्धा सेवा जी आहे ती मी माझ्या मुलीकडून करून घेतली. तर दसऱ्याच्या दिवशी मी काय काय सेवा केल्या, पूजा कशी केली याबद्दलचाच हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, कुठल्याही सणाची सुरुवात ही आपण दीप प्रज्वलनाने करत असतो किंवा कुठल्याही पूजेची सुरुवात आपण दीप प्रज्वलित करूनच करत असतो. तर बघा, काल एवढा छान सण होता. 3.5 मुहूर्तापैकी एकच हा दसरा मानला जातो. दसऱ्याला आपण कुठलाही मुहूर्त पाहत नाही. आपल्याला जर कोणती वस्तू घ्यायची असेल, कोणती गोष्ट घ्यायची असेल, आपल्याला जर गाडी खरेदी करायची असेल, घर घ्यायचं असेल, तर आपण कोणालाही मुहूर्त याविषयी या दिवशीचा जो मुहूर्त आहे तो आपण कोणालाच विचारत नाही. आपण डायरेक्ट एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट जी आहे ती खरेदी करत असतो. तर अशाच या 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे हा दसरा. तर दसऱ्याच्या शुभ दिवशी आपण बरेच उपाय, सेवा, मंत्र, स्तोत्र यांचे उच्चार जे आहे ते करत असतो. तर ज्याप्रमाणे आपण नवरात्रीमध्ये घराची स्वच्छता ठेवतो, त्याचप्रमाणे आपण दसऱ्याला सुद्धा घर अगदी चकचकीत करत असतो. तर बघा, माझी जी सुरुवात आहे दिवसाची, तर ती सर्वात आधी मी घर स्वच्छ झाडून पुसून घेतले. त्यानंतर छान अशी उंबरठ्यावरती मी रांगोळी काढून घेतली. नेहमीसारखी हळदीचं लेपन उंबरठ्यावरती केलं. सोबतच उंबरठ्यावरती कुंकवाने मी स्वास्तिकसुद्धा काढून घेतलं. कारण आपण ज्याप्रमाणे पौर्णिमेला, शुक्रवारी, गुरुवारी आपण स्वास्तिक आपल्या उंबरठ्यावरती काढत असतो, ते काढणं शुभ मानलं जातं. तर काल तर दसरा होता, तर मग दसऱ्याला सुद्धा मी जे आपण हळदी आणि कुंकवाने स्वास्तिक काढत असतो उंबरठ्यावरती, तर ते मी काढून घेतलं आणि छान मस्त तुळशीची पूजा केली. त्यानंतर जे केळीचं झाड माझ्या बाल्कनीमध्ये मी लावलेलं आहे, ते बऱ्याच वेळा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलं असेल, तर त्याचीसुद्धा मी पूजा केली. त्याला कच्चं दूध मी अर्पण केलं, कारण आज गुरुवार होता. तर गुरुवारी आणि रविवारी, त्यासोबतच एकादशीला मी ज्या झाडाला जे आहे ते मी कच्चं दूध जे आहे ते अर्पण करत असते. तर मग छान असं उंबरठा पूजन झालं. त्यानंतर तुळशीचं पूजन झालं. त्यानंतर मग देवपूजेला सुरुवात केली. तर देवपूजा करायच्या आधी छान असा दिवा लावून घेतला आणि दिवा लावून घेतल्यानंतर देवपूजेला सुरुवात केली. तर सर्वात आधी गणपती बाप्पांना स्नान घालून घेतले. आता आपण कुठलाही सण असला किंवा शुभमुहूर्त असला, ज्या दिवशी आपल्या घरात काही शुभ कार्य होत असेल, तर आपण देवांना पंचामृताने स्नान जे आहे तर ते घालत असतो. तर दसऱ्याला सुद्धा मला सर्व देवांना जे आहे ते पंचामृताने स्नान घालायचे होते. पण काय झालं, माझ्याकडे दूध नव्हतं आणि दहीसुद्धा नव्हतं. म्हणून मग मी काय केलं, पाण्यामध्ये गंगाजल टाकलं आणि गंगाजल पाण्यामध्ये एकत्रित करून त्याने सर्व देवांना मी आंघोळ घालून घेतली. कधी काय होतं, आपली इच्छा असूनसुद्धा एखाद्या वेळेस आपल्याला एखादी गोष्ट करता येत नाही. पण मग ठीक आहे. तर आता पौर्णिमासुद्धा येईल, तर पौर्णिमेला मी देवांना पंचामृताने स्नान जे आहे तर ते घालून घेणार आहे. आता बघा, छान अशी सर्व देवांना मी स्नान घालून घेतले आणि त्यानंतर सर्व देव जे आहे ते देवघरामध्ये छान व्यवस्थित स्थापन करून घेतले. आता सर्वात आधी यंत्र जे असतात तर ते आपल्याला ठेवायचे असतात. तर मी आधी रुद्रयंत्र, कुबेरयंत्र आणि श्रीयंत्र जे आहे तर ते ठेवून घेतले. आता माझ्याकडे जी श्रीयंत्रावरती ठेवण्यासाठी कमळगट्ट्याची माळ होती, तर काय झालं, ती थोडी त्याचे जो मणी आहे तर तो मधातून तुटला. तर म्हणून मग आता त्याला परत गोठवून घ्यायची, तर मग म्हणजे परत त्याला व्यवस्थित करून घ्यायची. आता तुमच्या ठिकाणी याला वेगवेगळे शब्द असतात, तर आमच्याकडे गोठून घेणं असं म्हणतात. तर माळ जी आहे तर ती गोठून घ्यायची आहे. तोपर्यंत ती मी तशीच ठेवणार आहे आणि तोपर्यंत त्याच्यावरती मी ही जी 27 मण्यांची माळ असते कमळगट्ट्याची, तर ती ठेवणार होते. तर छान अशी देवपूजा करून झाली. तुळजाभवानी मातेला सुद्धा छान स्नान घालून घेतले, कारण 9 दिवस मी चौरंगावरती देवी मातेची मूर्ती जी होती ती ठेवलेली होती. तर बरंचसं कुंकू मूर्तीवरती जे आहे तर ते लागलेलं होतं, तर ते आधी व्यवस्थित काढून घेतलं. आणि मग काय होतं, ते जर ओलं झालं तर मग कुंकू जे आहे ते पाण्यामध्ये मिक्स होतं आणि मग ते आपल्याला काढता येत नाही. म्हणून मग मी आधीच ते थोडा कॉटन घेतला आणि कॉटननी
त्याच्यावरचं कुंकू जे आहे ते काढून घेतलं आणि त्यानंतर देवी मातेला स्नान घालून घेतले. त्यानंतर बघा शंख घंटाला सुद्धा छान असे स्नान घालून घेतले. त्यानंतर सर्व देवांना स्नान घालून झाल्यानंतर मग हळदी कुंकू आणि गंध जो आहे ते मी सर्व देवी देवतांना लावून घेतले. जे पुरुष देवता आहेत त्यांना गंध लावला आणि ज्या स्त्री देवता आहेत त्यांना हळदी आणि कुंकू लावून घेतले. तर बघा अगदी सकाळच्या वेळेला ज्यावेळेस सूर्योदय होतो तर त्या काळानंतर म्हणजे 1-1.5 तासाच्या आत जर आपण देवपूजा केली तर आपल्याला खूप छान आणि प्रसन्न वाटतं. तुम्ही जर सकाळी सकाळी देवपूजा करत असाल, अगदी ब्रह्ममुहूर्तावर ज्या व्यक्ती पूजा करत असतील, मंत्रांचे स्तोत्रांचे उच्चार करत असतील तर त्यांचे अनुभव खूप खूप छान असतात. कारण सकाळच्या वेळेला ज्यावेळेस आपण देवपूजा करतो किंवा मंत्रांचे स्तोत्राचे उच्चार करतो तर आपल्याला खूप प्रसन्न वाटतं आणि आपल्याला त्याचे छान अनुभव येतात. तुम्ही जर सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती पूजा करत असाल, बघा आता ज्यावेळेस आपण मिठाचा दिवा लावतो, आता बरेच जण मिठाचा दिवा लावत असतील शुक्रवारी, तर तो सुद्धा आपल्याला सकाळीच लावायचा असतो 4 ते 6 या दरम्यान. तर हा आपल्याला शुक्रवारी आणि मंगळवारी लावायचा असतो. तर तो लावताना सुद्धा आपल्याला अतिशय प्रसन्न आणि छान असं वाटतं आणि वातावरणसुद्धा खूप शुद्ध असतं सकाळी सकाळी. त्यामुळे सकाळी जर आपण ब्रह्ममुहूर्तावरती पूजा केली तर आपल्याला खूप छान वाटतं. तर बऱ्याच वेळा आपल्याला सकाळी एकदमच सकाळी करणे शक्य होत नाही, पण 7-7:30पर्यंत तरी आपण आपली देवपूजा जी आहे तर ती आटपून घ्यायची. कारण त्यावेळेत आपल्याला खूप छान वाटतं आणि वातावरणसुद्धा खूप शुद्ध असतं, प्रसन्न असं वाटत असतं सकाळी सकाळी. तर छान अशी माझी सकाळची पूजा झालेली होती आणि त्यानंतर मग सर्व देवी देवतांना गंध, फूल, अक्षदा, हळदी कुंकू जे आहे ते मी अर्पण केलं आणि त्यानंतर मग सर्व देवी देवतांना फुलं अर्पण केली. आता दसऱ्याला आपल्याला जी झेंडूची फुले असतात तर ती सर्व देवी देवतांना अर्पण करायची असतात. त्यासोबतच आपण जी शस्त्रांची पूजा करतो, सरस्वती मातेची पूजा करतो, तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला झेंडूची फुलं घ्यायची असतात. पण काय झालं, माझ्याकडे ही फुले होती आणि झेंडूची मी फुले घेतलेलीच नव्हती. तर मला ते वेळेवर दिसलं की माझ्याकडे झेंडूची फुले नाही आहे. पण जेवढी होती तेवढी मी शस्त्रपूजा केली, तर त्या वेळेत मी ते वापरणार होते. आणि मग ही बाकीची जी फुलं होती तर पांढऱ्या कलरमध्ये होते, गुलाबी कलरमध्ये होते, पिवळ्या कलरमध्ये होते. तर ते मी सर्व देवांना जे आहे ते अर्पण करून घेतले आणि मग बघा छान अशी माझी देवपूजा जी आहे ती झालेली होती. तर बघा देवपूजा झाल्यानंतर खूप छान आणि प्रसन्न असं वाटतं. बघा छान अशी देवपूजा करून झालेली होती. त्यानंतर आपलं जे महत्त्वाचं काम असतं तर ते म्हणजे आपले जे आंब्याचे पानं असतात तर त्याचं आपल्याला तोरण करायचं असतं बघा. तर माझं जे तोरण करायचं होतं ते राहून गेलं होतं. आता माझ्याकडं पानं जी आहे ती मला सकाळी सकाळी मिळाली. मग मी काय केलं, आधी देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर या पानांचं जे तोरण आहे तर ते मी तयार केलं. तर काय केलं, एक सुतळी घेतली आणि सुतळीमध्ये हे जे सर्व पानं आहेत तर ती अशा प्रकारे टाकून घेतली. बघा छान असा माझा जो तोरण होता तो तयार झालेला होता. आणि त्यानंतर मग हे जे तोरण आहे तर हे मी बाहेर मुख्य प्रवेशद्वारावरती लावून घेतलं. आता गावाकडे आपल्याला बरेच पाने मिळतात, पण आता इथे मला मोजकीच पाने मिळाली. म्हणून मग मी सर्वात आधी काय केलं, समोरचं जे आपलं मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्याला मी दरवाजाला तोरण करून घेतलं. बघा छान आणि सुंदर असं तोरण दिसत होतं. हिरवी हिरवी पाने छान अशी दिसत होती आणि मग त्यामधली काही छोटी छोटी पाने उरलेली होती. तर मी काय केलं, त्याचं छोटं तोरण तयार करून घेतलं आणि ते देवासाठी मी घेतलं. तर देवघर जे आहे तर देवघराला सुद्धा आपण तोरण करत असतो. तर मग मी देवघराला त्याचं तोरण तयार केलं. बघा छान छोटी छोटी पाने होती, तर त्याच्यामधली मी काही छान छान निवडली. आता बऱ्याच पानांना कीड लागलेली होती, मग ती पाने बाजूला केली आणि जी चांगली चांगली होती तर त्यांचं जे आहे ते तोरण मी तयार करून घेतलं. बघा छान असं आपलं तोरण जे आहे ते तयार झालेलं होतं. तर आता हे मी देवघराला घालून घेतलं होतं आणि मग त्यानंतर स्वयंपाकाला लागले. आता स्वयंपाक काही फार मोठा करायचा नव्हता, तर थोडक्यातच मला स्वयंपाक जो आहे तो करायचा होता. तर मी काय केलं, एक वाटीभरच पुरण जे आहे ते मी शिजवून घेतलं. कारण काय होतं, मग जास्त जरी केलं तर मग ते फ्रीजमध्ये 8-10 दिवस तर राहतं, पण मग त्याची चव जी आहे तर ती खराब होते, बिघडते. तर मग म्हणून मी काय करते, वाटीभरच शिजवते आणि त्याला काही फार वेळ लागत नाही. अगदी 20-25 मिनटात आपलं पुरण जे आहे तर
ते शिजवून तयार होतं. तर मग मी आधी पुरण तयार करून घेतलं आणि पुरणातली जी डाळ होती तर ती थोडी काढून घेतली अर्धा कप आणि मग जी आमटी आहे तर ती मी त्याच्यापासून तयार केली. आणि त्यानंतर बघा मी जे वाटीभर पुरण शिजवून घेतलेलं होतं तर त्याच्यामधलं थोडं पुरण मी घेतलं आणि त्याचे दिवे तयार केले. कारण मला 21 दिव्यांची आरती लावायची होती पुरणाची. तर मी पुरणाच्या दिवे जे आहेत ते छोटे छोटे तयार करून घेतले एका तामणामध्ये. आणि मग त्यानंतर जो बाकीचा स्वयंपाक आहे तो करायला घेतला. तर बघा मला उडदाचे वडे करायचे होते. तर मी काय करते, आता आपण प्लास्टिकवरती पण उडदाचे वडे जे आहे तर ते थापून करत असतो. आता मी सुद्धा आधी प्लास्टिकच्या जी कॅरी बॅग असते तर त्याच्यावरतीच थापून करायचे. पण आता आपल्याला बऱ्याच वेळा सांगितलं जातं की आपण जो प्लास्टिक वापरतो किंवा जर्मलचे भांडे वापरतो तर त्यामुळे आपल्याला आजार होतात, आपण आजारी पडतो. त्यामध्ये जे आपण अन्न शिजवतो ते आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं. तर या भीतीमुळे आपल्या शरीराच्या काळजीसाठी मी बऱ्यापैकी जे जर्मलचे भांडे आहे किंवा मग प्लास्टिकचे भांडे असतील तर ते मी खूप कमी केलेले आहे. गेल्या 1 ते 1.5 वर्षामध्ये मी जास्तीत जास्त तांबं, पितळ किंवा मग लोखंड, स्टील हे जे भांडे आहेत तर ही भांडी मी घेत असते. तर जास्तीत जास्त माझा वापर तांबी किंवा पितळेच्या किंवा लोखंडाच्या भांड्यात मी करत असते. तर मी काय केलं, मग जे आपण वडे वगैरे थापून घेतो ना तर त्यासाठी मी बॅग न घेता केळीचे जे पान आहे तर ते मी घेते. कारण काय होतं, मग केळीचे पानसुद्धा कॅरी बॅगसारखेच प्लेन असते, त्यामुळं त्याच्यावरती वडे थापून घ्यायला सहज शक्य होतं आणि सुद्धा छान असे थापून होतात. आणि मला हे खूप आवडतं केळीच्या पानावरती जेवायला किंवा काहीतरी त्याच्यावरती शिजवायला खूप छान वाटतं. आणि आता मी घरामध्येच एका छोट्या पॉटमध्ये केळीचं झाड जे आहे तर ते मी लावलेलं होतं. त्यामुळे त्याला जेवढे पानं येतात तेवढ्यांचा मी वापर जो आहे तो जास्तीत जास्त आपल्या रोजच्या वापरामध्ये करत असते. बघा हे पान जे आहे तर मी ते थोडं खराबच घेतलं. कारण मग जे चांगले पानं आहेत तर त्यावरती आपल्याला जेवणासाठी आपण ते वापरू शकतो. म्हणून मग जे खालचं खराब झालेलं पान होतं तर ते मी थापण्यासाठीच घ्यायचं होतं. म्हणून मग स्वच्छ धुवून घेतलं बरं का त्याला. आणि त्यानंतर त्यावरती वडे जे आहे तर ते छान असे थापून घेतले. आणि त्यानंतर बघा पुरणाच्या पोळ्यासुद्धा मी करून घेतल्या. आता पुरणाच्या पोळ्यांसाठी सुद्धा मी पुरणामध्ये अर्धं गूळ आणि अर्धं साखर टाकून पुरण शिजवत असते. कारण गुळाचं जे पुरण आपण तयार करतो तर त्याची चव अगदी भन्नाट लागते. ज्या महिला गुळाचं पुरण करत असतील, आपण नुसतं गुळाचं पुरणसुद्धा करू शकतो. आता ज्या महिला गुळाचं पुरण करत असतील तर त्यांनासुद्धा माहिती असेल याची चव किती छान लागते. तर बघा छान असं पुरणाचे गोळे मी तयार करून घेतले. घट्टसर असं आपलं पुरण जे आहे तर ते तयार झालेलं होतं. तर मी छान त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले आणि मग 2 ते 3 पोळ्या ज्या आहेत तर मी त्या पुरणाच्या लाटून घेतल्या. नैवेद्यासाठी सुद्धा मला लागणार होत्या. आणि त्यासोबतच खाण्यासाठी सुद्धा मी छोट्या छोट्याच पोळ्या टाकत असते. तर मी पोळ्या ज्या आहेत त्या टाकून घेतल्या. त्यानंतर बाजूला मी भातसुद्धा शिजवायला ठेवलेला होता कुकरमध्ये. तर भात शिजवून झाला, त्यानंतर आमटीसुद्धा करून झाली होती आणि पुरणाच्या पोळ्यासुद्धा टाकत होते. तर मी फार काही स्वयंपाक नाही केला, अगदी थोडक्यात असा मी स्वयंपाक केला दसऱ्याला. बघा छानपैकी पुरणाची पोळी माझी लाटून झाली होती. बघा टम्म अशी पुरणाची पोळी जी आहे ती छान फुगलेली होती. आणि मग सर्व स्वयंपाक जो आहे तर तो मी करून घेतला आणि त्यानंतर भांडी वगैरे सगळी आवरून घेतली. कारण आपला गॅस ओटा स्वच्छ आणि व्यवस्थित सुंदर असला की आपल्याला सुद्धा खूप छान वाटतं. तर मग सगळ्या स्वयंपाकाचं जे भांडी वगैरे आहे ती मी घासून घेतली आणि त्यानंतर मग नैवेद्याचं ताट जे आहे तर ते मी देवासाठी काढून घेतलं. आणि मग त्यानंतर मी माझ्या मुलीकडून एका तामणामध्ये तांदूळ घेतले आणि त्यावरती तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की एका पितळेच्या किंवा तांब्याच्या तामणामध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला श्रीमन महागणाधिपते नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री महासरस्वते नमः, श्री स्वामी समर्थ हा मंत्र जो आहे तो आपल्याला मुलांकडून या तामणामध्ये तांदूळ टाकून मुलांकडून हा मंत्र जो आहे तो आपल्याला लिहून घ्यायचा असतो. तर बघा बऱ्याच महिलांनी हा जो उपाय आहे हा केलेला असेल, पण ज्या महिलांनी केला नसेल त्यांनी तरी संधी गेली. पण पुढच्या दसऱ्याला हा उपाय जो आहे तो नक्की करा. आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी, मुलांचा अभ्यासात त्यांची प्रगती व्हावी यासाठी आपण हा उपाय जो आहे तो करायचा आहे. तर बघा त्यानंतर छान अशी मी पूजा मांडणी करायला घेतली. एक चौरंग घेतला आणि जो आपला मुलांचा बोर्ड असतो तर त्यावरती मी
त्या सरस्वती यंत्र जे आहे तर ते काढून घेतलं. आता पाटीवरती सुद्धा आपण काढत असतो किंवा एखाद्या पेपरवरती सुद्धा काढतो. तर मी बोर्डच घेतला आणि बोर्डावरती हा जो यंत्र आहे विद्या सरस्वती यंत्र, तर हे यंत्र मी काढून घेतलं. आणि ते आता सूर्यप्रकाशाच्या उजेडामध्ये दिसत नाही आहे, पण मी ते लाल पेनाने त्याच्यावरती काढून घेतलेलं होतं. आणि त्यानंतर लक्ष्मी मातेचा, सरस्वती मातेचा, गणपती बाप्पांचा, कुबेर देवांचा जो एकत्रित फोटो आहे भगवान विष्णूंचा, तर तो मी ठेवून घेतला होता. आणि त्यानंतर जेवढे काही शस्त्र होती माझ्याकडे तर ती सर्व मी पूजेमध्ये ठेवून घेतली. त्यासोबतच जे काही आपले कामाची साधने असतात त्यांचीसुद्धा आपल्याला पूजा करायची असते, तर ते सर्वसुद्धा मी ठेवून घेतले. आता चौरंग थोडा छोटा पडत होता, मग मी काय केलं, जसं बसलं सर्व सामान, सर्व ग्रंथ, तर तशा प्रकारे मी ते ठेवून घेतले. आता ग्रंथाला समोर जर ठेवला असतं तर खाली पडण्याची भीती होती, म्हणून मग मी काय केलं, ते मागच्याच बाजूला ठेवले आणि समोर मग शस्त्र वगैरे ठेवले. आणि मग छान अशी पूजा जी आहे मी ती केली. सर्व ग्रंथांना, सर्व शस्त्रांना हळदी, कुंकू, अक्षता ज्या आहे त्या अर्पण केल्या, फुलंसुद्धा अर्पण केली. आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, माझ्याकडं झेंडूची फुले फार कमी होती, तर शस्त्रपूजनासाठी आपण ती वापरायची असतात. आणि सरस्वती मातेच्या पूजनामध्ये सुद्धा आपण झेंडूची फुले जी आहे तर अर्पण करायची असतात. तर मग मी ती फुले जी आहे तर या पूजेमध्ये अर्पण केली. आणि त्यानंतर बघा छान अशी माझी पूजा करून झाली होती. आणि मग जे पुरणाचे दिवे तयार केले होते ना, तर ते मी लावून घेतले आणि मग छानपैकी आरती करून घेतली. आता बऱ्याच ठिकाणी आरत्या ह्या 9 केल्या जातात किंवा मग 11 केल्या जातात, 5 केल्या जातात, 7 केल्या जातात. पण मग मी 2 किंवा 5 आरत्या करते. तर मी आरती करून घेतली. आणि आरतीसाठी बघा छान असं जे ताट मी तयार केलं होतं, ताटामध्ये पुरणाचे दिवे जे मी बनवून घेतलेले होते, तर त्यामध्ये एक एक फुलवात जी आहे तर ती ठेवून घेतली. आणि त्यानंतर प्रत्येक फुलवात जी आहे तर ती लावून घेतली. आता ह्या सर्व फुलवाती ज्या आहेत तर त्या बऱ्याच होत्या, त्यामुळे त्यांना लावायला सुद्धा तेवढाच वेळ मला गेला. आता फुलवाती वगैरे ज्या आहेत तर त्या आपण आधीच अशी पूर्वतयारी केली ना, तर मग वेळेवर आपली धावपळ होत नाही. म्हणून मग मी दुपारीच हे जे फुलवाती आहे तर ह्या ताटामध्ये व्यवस्थित लावून घेतलेल्या होत्या. आणि मग वेळेवरती त्या फक्त पेटवून घ्यायच्या होत्या. तर छानपैकी त्या पेटवून घेतल्या, छान अशी आरती केली. आणि आरती केली, नैवेद्य दाखवला. नंतर सर्व घरामध्ये धूप, दीप, अगरबत्ती जी आहे ती मी लावून घेतली. सर्व घरामध्ये धूप पसरवला ना की घरामध्ये खूप छान आणि प्रसन्न वाटतं. आणि बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला सुद्धा आपल्या घरामध्ये येताना खूप छान आणि प्रसन्न वाटतं. त्यामुळे धूप वगैरे जो आहे तर तो आपण रोज सकाळ संध्याकाळ जाळलाच पाहिजे. आणि त्यामध्ये तुम्ही थोडी राळसुद्धा टाका. राळ टाकल्यानंतर खूप छान सुगंध येतो. मला राळ टाकल्यानंतर गौरीवरती जर आपण राळ टाकली ना तर त्यानंतर सुगंध बघा तुम्ही खूप छान येतो. तर हे नक्की करून बघा, तुम्हाला खूप छान वाटेल. तर बघा अशी मस्तपैकी दसऱ्याची पूजा जी आहे ती माझी छान अशी झालेली होती. आणि त्यानंतर मग संध्याकाळी आपल्याला जो उपाय करायचा असतो 2.5 पानांचा आपट्यांच्या, तर त्यासाठी आपण केंद्रामध्ये सुद्धा जाऊ शकतो किंवा तुम्ही घरी सुद्धा करू शकता. त्याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला होता. तर आम्ही संध्याकाळी केंद्रामध्ये गेलो. स्वामी समर्थांचं केंद्र जे आहे ते थोडं लांब आहे, पण आता सेवा करायची म्हटली की मग लांब जरी असलं तरी मग आपल्याला गेल्याशिवाय काही राहत नाही. तर मग आम्ही संध्याकाळी स्वामींच्या केंद्रात गेलो आणि तिथे छानपैकी आरतीला गेलो. आणि आरती वगैरे झाल्यानंतर आरामात दर्शन घेतलं. आणि मग आपट्याची जी पाने मी घरून घेऊन गेले होते तर ती अर्पण केली. आणि त्याच्यामधली 2.5 पाने मी घरी घेऊन आले. आपल्या पाकिटामध्ये सुद्धा आपण ती पाने जी आहे तर ती ठेवू शकतो. तर असा होता माझा दसऱ्याचा दिवस. दसऱ्याला मी अशा प्रकारे पैकी असं साजरं केलं. आणि तुम्ही दसऱ्याला काय काय केलं हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील. आणि व्हिडिओला हाईप करायला सुद्धा विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.